गाईज बघू शकता कोण आलं. थँक्यू टाकणार होतं पण मला माहितीये का एक जल किलो का असतात 2 डोकऱ्या मस्त स्वतः मखर बघासाठी मस्तपैकी कंटिन्यू राहा रुटीन करायचा. सो भाई कसला भारी आणि कमेंट्स केलती ना. सो ती सुकीवाली भेंडी होती त्या भाकरी देते ना. आता भेंडीची भाजी बनवली ती देतात. आता बघ मला पण भारी वाटतंय. आज भाई आमचा भांडणांचा दिवस. सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा विचार आहे माझा की डेली रुटीन करायचा. सो आज बघू काय काय होतं. तर आता पहिले बनवायची भेंडीची भाजी. सो आणि तुम्ही जर नवीन असाल युट्यूब चॅनलवरती तर लवकर सबस्क्राईब करा. सो आता मी घेते भेंडीची भाजी करायला, कारण की मागच्या वेळेस एक ताईने कमेंट्स केले की भेंडीची रेसिपी दाखव. सो तिथून का भेंडी आणलीच नव्हती. मग आता भेंडी आणली. तो भेंडी मसाला म्हणजे ग्रेव्हीमध्ये करणार आहे. ती मागे वेळे केली ती फ्रायमध्ये केली. सो ती त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट ॲड केली ती मी सांगेनच पुढं काय काय ॲड केली ती. आणि कालच आम्ही टेबल पण मांडला बाप्पांचा. तो काय दाखवता ना आला, कारण की पप्पाचा मोबाईल बी स्विच ऑफ होता, माझा मोबाईल बी स्विच ऑफ होता ना. कालचा दिवस तर अख्खा आमचा पनवेललाच गेला. तर तिथं पण ब्लॉगच नाही केला. बरं करू का नको विचार केला पण नाही केला. आणि मी ब्लॉग पण त्यासाठी 2 दिवसाचं नाही टाकलं. आणि इकडे मस्तपैकी मकरसाठी थर्माकोल पण आणले. आणि कालच टेबल मांडला, मंगळवार पण होता. तर मग तुम्हाला दाखवते आम्ही टेबल वगैरे मांडले ते. आणि बघू आजच्या रुटीनला काय काय होतं ते, कारण की विचार चालले आता तुम्हाला बोलणं डेली व्लॉग बनवेन. सो डेली व्लॉगच करेन, जेवढं होईल तेवढं करेन. म्हणून सांगते सबस्क्राईब करा. आणि जे कोण नवीन असतील त्यांनी मग सबस्क्राईब करून ठेवा. दुसऱ्यांना शेअर वगैरे करा, सांगा. आणि इथं मस्तपैकी आम्ही टेबल मांडले. आणि याचं तर काल दिवस मग मित्र चालू होतं भाई याला बघायला. अरे भाई चित्रगिरा माझी ड्रॉइंग्स पडल्या सगळे दाखवते बघा. आणि चिच्चू आहे लागतं. चिच्चू बेगता घ्यायचं आहे. चित्र पडलं हे म्हणजे सगळीकडे मला चित्र डावून ठेवलं. बुक आहे हे मी किती वेळेला साफ केलं तर भाई. लगे आमचा विराज आहे ना काय ना काय ठेवतं इथं महाराजांची फ्रेम आहे. वरती वैष्णोदेवी आहे. इथे महाकाल आहे. यो माझाच मी फ्लॉवर पॉट बनवलेला. ते पण फ्लॉवर पॉट बनवले. इथे आहे ना मी शंकराची ठेवीन परत. आणि इथे ही होते आदियोगी. मी आता मस्तपैकी इकडे घेतले बिस्किट आणि चाय पियाला. आणि इकडं कांदा सगळं कट करून ठेवले, कारण की भेंडीची रेसिपी बनवायची आहे. सो इथे मस्तपैकी भेंडी पण कट करून ठेवले. आणि इथं कांदा ना घेतले, लसूण आणि टमॅटोची पेस्ट करायची बाकी आहे. सो आता मस्तपैकी पहिला चहा पिऊन घेते, नंतरच सगळ्या भेंडीचे वगैरे काय मागे लागतं. तर बघा हे दूध भरले, अशी मूल दिसून. आणि आम्ही कालच आहे ना मखर म्हणजे टेबल मांडला. सो काय व्लॉग नाही केला, कारण की मोबाईल पप्पाचा पण स्विच ऑफ झालता ना, माझा पण दोघांचा पण मोबाईल स्विच ऑफ झालता. सो मस्तपैकी आम्ही टेबल मांडून घेतला. 2-3 जराशा क्लिप काढल्या. आणि कालच थर्माकोल पण घेऊन आलो. सो आता मखर बघासाठी मस्तपैकी कंटिन्यू राहा. 5 वर्षांची पाया पडायला गेले बघू शकता विराज. आणि यांची दोघांची आता भांडणं होतील, लिस्सूची आणि सिंबाची. इकडे बघा तोंड बघा यांची, तोंड बघा. अय लिस्सू इकडे या. यांचे अख्खी केस आपण बोलून बाई. अय चल इकडं यार सर. यांची अशी दोघांची भांडणं होतात. पहिलं बारीक होतं तेव्हा एकत्र राहायचं ना र. हे पाहिजे का खायला बरोबर ना रे. शिंबू तुला नाही भेटणार. शिंबू आलता भटकून आमचा. बघ आता कुठे गेला बघ, त्याला शोधताय वाटतं. सो आता याच्यामध्ये तेल टाकू. आणि तेल टाकून पहिले भेंडी पहिले असे फ्राय करून घ्यायचे ना. तर याच्यामध्येच करू आपण. जरासे तेलावर मारायचे. म्हणजे जास्त भेंडी आहे सो जास्त तेल टाकते, कारण की तेवढी परत झाली पाहिजे ना आपली. मम्मीने इथं मस्तपैकी भेंडी पुसून धुवून घेऊन ठेवलेली, ती आता मी परत तलाला घेत आहे. एकदाच टाकू का विचार करते. नको जास्त आहेत ना उरतान बाई. असते टाका.
आता ही भेंडी काढून दुसरी टाकायची. आता हे टाकायचं. भाई कसला भारी आवाज येतो इकडे बघा. आता हे पण झालेले आहेत. सो हे पण आता ताटामध्ये काढून घेऊ आपण. मस्तपैकी आता सगळ्यात पहिले आपण भेंडी तळून घेतली. आता त्याच्यामध्ये टाकणार आहेत कांदा आणि लसूण. तर इकडं कांदा पण बारीक कट केलेला आणि लसूण पण. तर म्हणजे जास्त भेंडी येत ना, तर त्याच्यामुळे मी 3 कांदे घेतले. जसे भेंडी असते तेवढं तुम्ही कांदा घ्या त्या हिशोबाने. आता थोडासा लालसर झालेलं दिसतंय. मग आता टाकू त्याच्यात आपली टोमॅटोची पेस्ट. ओके, एकच टोमॅटो घेतले. आता हे सगळं शिजलेलं आहे आणि याच्यानं टाकू आता आपले मसाला. मसाला टाकायचे. हळद, गरम मसाला, मॅगी मसाला असेल तर मॅगी मसाला ॲड करू शकता. आणि मसाला राई जिरा आपल्यावर आहे, टाकायचे असेल तर टाकायचे. आणि मीठ भाई, मीठ नका विसरू. हां, आता याच्यामध्ये टाकून भेंडी. मीठ पण टाकलेलं आहे आणि नंतर आपण मिक्स वगैरे करून घेऊ. इकडे भाजी शिजते तर वरी भांडी घासून घेतं. आणि अशी होती भेंडीची रेसिपी. आणि त्यांनी कमेंट्स केली ना, सो ती सुकीवाली भेंडी होती. त्याच्यामध्ये फक्त बेसन ॲड केलेला आणि पेस्ट नव्हती टाकली, फक्त बेसन मग मारलेली. आणि ही आता ग्रेव्हीवाली भेंडी, कारण की मग मी केलं भाकरी आणि भाकरीच्या सोबत एकच नंबर लागेल. सो मस्तपैकी तुम्ही पण ट्राय करा आणि नवीन नवीन रेसिपी येत राहतील. म्हणून सबस्क्राईब पण करून ठेवा. आणि भेंडी तर मस्तपैकी शिजलेली आहे आपली. जराशी बाकी आता याला जराशी आठवते. आणि इथे मस्तपैकी आपली भेंडी रेडी आहे. एकच नंबर झाले. असं वास तर सुटलं भारी, वास म्हणजे सुगंध. सो आता विराजला आहे ना, नंतर टेस्ट करायला देईन, बघू तो काय बोलतो, कारण की त्याची फेवरेट भाजी आहे. जस्ट कामाई मग उरकली सगळे. आणि आता घेते पप्पांना डब्बा भरणार, कारण की पप्पा चालला भाड्यावर. सो मस्तपैकी मम्मीने भाकरी केलेल्या होत्या ना सकाळी, त्या भाकरी देते ना. आता भेंडीची भाजी बनवली ती देतं. आणि विराजला बोललं तर बघू टेस्ट कसे झाले म्हणून. आमची दोघांची भाकरी झाली, आम्ही बोलत नाही. मम्मी म्हणला, मम्मी भाजी बघते जराशी टाकून कशी झाली. मीठ बरोबर आहे का मम्मी? मस्तपैकी पप्पांना डबा भरले आणि भाजी एक नंबर झाले बाई, खरंच बस भारी झालं. तुम्ही ट्राय करा ना, ट्राय करा मस्तपैकी. आणि मला कमेंट करा की आता नेक्स्ट रेसिपी कुठली बनवू. आणि तुम्ही कमेंट नाही करत पण समोर येऊन बोलता, तेव्हा मला पण भारी वाटतंय. पण जरा कमेंट केलं कसं सगळ्या लोकांना बी दिसेल ना, हा बाबा हिला जाम सपोर्ट आहे. तुम्ही समोरशी जाम सपोर्ट देता की आम्ही ब्लॉग बघता किंवा रेसिपी मस्त असतात, अजून रेसिपी टाका, असे जाम जण बोलतात गावात पण. आणि त्या दिवशी पनवेलला गेलो, कालच पनवेलला गेलो तेव्हा पण बोलले. पण कसं जरा कमेंट्स टाकलं कसं दुसऱ्या लोकांना बी समजेल की हा हिला हाय सपोर्ट बाबा. आणि काल काय झालं माहिती आहे का, आपलं सोमवारी मस्तपैकी झालं तर 2000 फॉलोअर्स कम्प्लीट. तर बरं मी स्क्रीनशॉट तेव्हाच मारून ठेवला का थँक्यू टाकणार होतं. पण मला माहिती आहे का, एक जलकी लोक असतात ते अनफॉलो करतील, फॉलो करतील, अनफॉलो करतील. सो आत्तापर्यंत, आजचा वार बुधवार आहे, तर आत्तापर्यंत 2000 म्हणजे 100च्या वरतीच झालं असतं. कालच 2100 पण झालं ना. आता परत 9 आपलं झालं म्हणजे 1999 झालं. तर म्हणजे किती जलकी लोक असताना डायरेक्ट फॉलो पण करतात आणि फॉलो बी करतात. बरं यांना बघवत नाही ना, म्हणून जाऊ दे, काय बोलणार. देव जिथं नाही तिथं नाही. मला मस्तपैकी सॅलड पण ॲड केले त्याच्यामध्ये. सॅलड, भेंडीची भाजी, भाकरी, पाणी कट्टून की कापून दिले. हाँ, या काय भेंडीची भाजी. आवरी किती भाकरी आहेत? 3. ये देखो हमारी बल्ली, टाडा बल्ली.
हिचं नाव आहे बेला, पण हिला बल्लीनं टल्ली बोलून टाकता. डोळं बघ कसं झालं. बल्लू चप्पू टाकलं ते झोपा नाही आवडत. ये तिचा बच्चा, ये उसका बच्चा, ये भी उसका बच्चा. शिंबू झोपला वाटतं शिंबू. आहे आहे, ये भी उसका बच्चा. बघा 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 झोपाची पद्धत बघा, ही बल्लीची झोपाची पद्धत बघा. हे असे झोपतात, असं झोपते का कोण? बेलूला पण आमची जाम केस आहेत, पण आहे ना तिची दिसत नाही. अशी पक्की रागावली ना का अख्खी केसा फुगवते बल्ली आमची. बल्ली आमची, बल्ली तेरा बाबू आ गया. चल चल चल. हे ओरिओ सारखं आहे सेम. चुप. ही कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा, या आमच्या घरी, नाही बिंदात जेवून जा. आय आय ग नख मारलास. डोली बघायचे, डोली बघा. ए थांब थांब ना. ए देखो देखो गाइस, देखो इन दोनों का झगड़ा देखो. काय आहे? देखो गाइस देखो, आता यांना काय घेऊ मारायला भाई. हे झाडू घेता. तू जलिता, अरे गप ना. हाय हाय हाय. तू खाली जा. ऐकतच ना, आता मार खाशील तू. तू चल ना. अरे तू चल इकडं, तू चल. तू तुझा तोंड बंद ठेव ना शिंबू. लिसो चुप. तू जा रे खालती, जा ना खालती. तू जा ना खालती, जा ना खालती. ए तू चल. लिसो चल इकडं. लिसो. ए तू जा खालती, तू जा खालती. लिसो. गाईज बघला यांचे कसे भांडणं होतं आणि यांची बाई अशी झोपमोर करून यायला लागतं ना. आता अवतार बघ कसला डेंजर झाले. लिसू अजिबात ऐकत ना. दोघांना बरं वरती ठेवता हो, तर एकाला वरती ठेवावं लागतं, तर एकाला खालती ठेवलं. यू वरती आला काही त्याच्या मागं मागं वरती आला. नाही यांच्या इथं होताना अशी भांडणं. लिसू त्याच्यात आंघोळ करायला लागल, नाही तर ऐकणार नाही. लिसो पाणी पी, पाणी पी. दम लागला ना तुला, पाणी पी. ओके बित्रिया. आणि गाईज बघू शकता कोण आला आहे. मामांची आई आले आणि काले मामा आलेला आहे. ए कसं दिसत तू भाई, मी तुला किती दिवसांशी बघतोय. हो भैया गाव गए आता. म्हणते म्हणते मा फ्रीज कसं आहे? ए आई फ्रीज कसं आहे? तू दिसतो बघ त्यान. किती घातलं 4 पाय कसं काय? पाय कसा आहे बघ भावरले. आज काय अचानक भाई मशीन दाखवतो असं का दिसतं? दाढी कापू शकत दाढी कापायची ना. कितना खर्च किया फिर से बता. दाढी करत ना आधी कापायची ना, असं मी सांगतो. कितना खर्च किया तूने अभी, कितना खर्च किया तूने बोला. अचानक गाडी अशी फिरली, आलो अशी फिरली का? अय साबक कुठे गेलती? कुठे दवाखान्यात? तो मस्त पैकी आता आम्ही घेतले ज्यूस ना. काय आणले? 2 डोकऱ्या मस्त इकडे ज्यूस पितात आणि इकडे आम्ही चायनीज पण आणले. चायनीज वर खाता. ये क्या है? पण तेव्हा तू का आणलेस? कुठची आणली?
अशी का दिली याला मी त्या दिवशी आणली अख्खी लाल लाल भडक राहू दे त्याचा कलर कपला फर्स्ट टाइम देखा रे भाई ए लिच्चू बिल्लू इधर जाओ फिर जाओ चलो जाओ लिसू जा तर मम्मी आता आईला बस की भाजी वाटप करते आणि बंट्या माझा क्वेश्चन एक होता की तू भाजी कुठून आणते असं दे र हा मग इकडे बघ त्या पिशवी बघ काय आहे, त्या पिशवी बघ काय आहे. हे बघ. आता मला सांग आता फ्रीज मध्ये काय होता बघ इकडे बघ भेंडी नाही आता यो काय फ्रीज मध्ये होता काय डोक्यामुळे तो पण गरम होता काय हा भेंडी लेकी जाओ पण त्यामुळे भेंडीची भाजी बनवली कसली भारी शंभरी नको हे बघ क्यों नहीं लग पसंद रे तेरे को ते बेसन वनीच ती फ्राय करता होती माहिती कारली पण त्याची मस्त मला पण तशीच पट्ट जेव्हा बनवलं सांगते तेव्हा तशी काय ना काय नको बनवू बोलतं काय चालेल बघलं काय चालली तर नको नको अरे नको अरे नको 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 तुला रक्षाबंधनला काय भेटलं काय बोलत आहे नाही असं चालायला लागतं मला तरी पण नाही चला बाय बाय रामकृष्ण चल घरी अजून काहीतरी असं ना ड्रायव्हर आता विसरलं जाऊ दे या मग गणपतीना मकर आता बनू कालच तर टेबल मांडले बेलू तू जाते का मामाच्या घरी जाते गडी ए बाई येऊ नाही येऊ हा मग श्रावण आहे हमारे श्रावण आहे हा मग तू व्हेज मध्ये बनवू शकतस व्हेज हा बनवतो मग त्याला तेच बोलतं जेवायला काय बनवशील ते बघ झालं ना यांची भांडणा म्हणत झालं नाही ऐकणार राखे अंग पोरतान बाय 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 गाईज या लवकर आता परत गणपतीना नाही आम्ही येतोय ना आता रक्षाबंधनला चालेल एक एक अर्धी दिले हा हा त्यापेक्षा शून्याच्या नोटी छाप ना मग जा चौकाश बाय बाय पण तेव्हा आताच गेला अचानक करता त्याने फक्त फोन केला की खायला काय हवं त्याला बोला हा चॅलेंज बेल चॅलेंज पिकी पिकी आणलेली काय बोलत जाता याला चॅलेंज उरलेला मी मस्त मी खाली आणि लिस्ट चॅलेंज सिम्बाची आय थिंक काय परत भांडणं झालेली आहेत यांची अशी भांडणं होतात ना बाई यांना कुठे तरी नेऊन आता इकडला वाटतं जा लवकर मम्मी इकडं बघा अरे थांब पडलो असतो मी कुठे काय कुठे आहे दुसरी माजर कुठे याला नाही खाली कुठे दुसरा आमचा पसारा जरा इग्नोर करा पण माझं दुसरा कोण आहे इथं अरे का आला बघ काय आला 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 इसको तो अभी छोड़ेगा हो भाग गया जाऊ दे आज भाई आमचा भांडणांचा दिवस आहे वाटतं आणि गाईज व्ह्यू बघू शकता काला काला ढग चलो दमलो बाई दमलो चाललो आता खालती क्लास अटेंड करतो माझी बॅच चाललेली आता क्लासची सो तो पंखा कोण चालतो डायरेक्ट खाना खाने के बाद नहीं खाना मम्मी कुणी लावले खाना खाएंगे तभी आएंगे मिष्टी आ गई इधर मम्मी काय बोलत होतो मी अरे यांची राज भांडणं यांची आज मग असं पण आता काल बघ कशी आला मी लिस्टला ठेवलेलं लाईट गेलती पण दमलो भाई दमलो अरे मी झाडू आणली इथं ही मी वरती वरची झाली चलो अभी डॅडी हे बघ सो मस्तपैकी मम्मीने इथं चणा डाळ बनवलेली आहे इथे मेथीची भाजी मेथी प्लस बटाटा इकडे सकाळची भेंडीची भाजी होती इथं भात
आणि इथं भाकरी आणि आमचं शिंबू काला काला डॉन शिंबू शिंबू बघा शिंबू बघा. आता मी जेवण घेतो त्या जेवायला. सो जस्ट कामं वगैरे उरकली आणि अवतार इग्नोर करा, कारण की कामच उरकत होतो, कारण की किचनची जराशी साफसफाई बाकी होती. आणि मला 2-3 जणांनी कमेंट्स केलं की होम टूर कर आणि डेली ब्लॉग कर. तर डेली ब्लॉग करताय का तुमचा सपोर्ट भेटत नाही आणि जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे भेटत नाही. सो लवकर सपोर्ट पण करा. आणि होम टूर दाखवलं का जेवढं घरा नसतं जेवढं ब्लॉगमध्ये असतं तेवढंच घर आहे आमचं काय जास्त घर मोठा विटा नाही आहे. आणि तरी मी शक्यतो रील्स टाईप म्हणजे अशी शॉर्ट्सला टाकेन होम टूर शक्यतो तरी टाकला तरी, कारण की अजून घराचा अजून रिनोव्हेशन करायचं बाकी आहे. सो त्याच्यामुळं आणि बाकी काय नाही. हॉलच आम्ही जास्त इंटेरियर केलेला म्हणून काय मागच्या वेळेस पण मी ना हॉलचाच फक्त होम टूर केलं आणि एकदा केलं तर पूर्ण घराचा केलेला. पण सो ती त्याच्यामध्ये फटांगड्यांचे पण व्हिडिओ मी ॲड केले म्हणून ती व्हिडिओ माझी डिलीट झाली, म्हणून ती काही गेली माझ्याकडचे व्हिडिओ. तर डायरेक्ट यंदा आता गणपतीला जेव्हा डेकोरेशन सगळं होईल ना तेव्हा होम टूर टाकीन. पण तुम्ही मला सपोर्ट करत राहा, कारण की जेवढा पाहिजे तेवढं तुमचा सपोर्ट भेटत नाही. सो त्याच्यामुळं माझा पण जरा असं मन डाऊन होतं आहे ना, म्हणजे ब्लॉग करायची इच्छा न होत, कारण की जर सपोर्टच नसेल भेटत तर काय करू असं होतं. सो तर याच्यासाठी एवढंच होता. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि इंस्टाला पण फॉलो करायला विसरू नका. आवडला असेल तर ब्लॉग लाईक शेअर आणि कमेंट्स करायला पण विसरू नका. आणि हां, आम्ही ना एक ब्लॉग बनवले. जेवढं आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम यूट्यूब चॅनल ओपन केला ना तेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट केलेली तिथून आम्ही जेवढ्या ब्लॉग आहेत तेवढ्या ब्लॉगला जेवढ्या कमेंट्स आल्या ना तेवढ्या सगळ्यांची व्हिडिओ बनवलेली आहे, म्हणजे रिप्लाय दिलेली होतं. म्हणजे काय काय कमेंट्स होतं ते तुमच्यापर्यंत पण पोचायला पाहिजेत ना, जे तुम्ही जुन्या व्हिडिओ नसतील बघले त्यांची. तर आम्ही तो ब्लॉग बनवले जेव्हा बाई चौथे का 5व्या महिन्याची होती ना बाई, तेव्हाच ब्लॉग बनवले. पण नंतर लगे मी फिरायला गेलो, माझं 15 दिवस तिकडे गेलं. तिथून आल्यावर लगे ते ब्लॉगचं म्हणजे टाकायचं होतं आणि स्टोरेज जाम फुल झाला, म्हणून ती व्हिडिओ मी बनवून एडिट वगैरे करून ठेवलेली होती. सो ती व्हिडिओ मी माझी गुगल आय डीवर पोस्ट करून ठेवलेली. तर ती आता मला डेली ब्लॉग म्हणजे काहीच नाही आहेत ना आता ब्लॉग, सो मी आता टाकणार येतो ब्लॉग. सो चलो, आणि कमेंट्स बघा, तुमचा सगळ्यांची नावं वगैरे घेतलेली आहेत. सो आणि नवीन अजून कमेंट्स करत राहा, तुमचा परत दुसरा ब्लॉग बनवा. सो चलो, बाय बाय.